नमस्कार मित्रांनो, आज आपण RRB PO ची जी एक्झाम झाली 3 ऑगस्टला त्याचा आपण काय थर्ड शिफ्टचा अनालिसिस घेणार आहोत. म्हणजे ज्याचा 12:30चा जो रिपोर्टिंग टाइम होता आणि जवळजवळ 2 वाजताची एक्झाम होती किंवा 1:30 वाजता त्याचा आपण काय अनालिसिस घेणार आहोत की कशा प्रकारे क्वेश्चन विचारले गेले होते आणि कशा प्रकारे येणाऱ्या काळात जे आपण एक्झाम होणार आहे त्याला आपण आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे त्याच्याबद्दल पण आपण काय डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, चला मग सुरुवात करायची. बघा, सगळ्यात पहिले आरआरबी ने नवीन इंट्रोड्यूस केले ह्या वर्षापासून काय सेक्शनल टायमिंग, जो आतापर्यंत नव्हता. म्हणजे रिझनिंग साठी एक वेगळा टायमिंग असेल आणि क्वांट साठी काय वेगळा टाइम असेल. रिझनिंग साठी जवळजवळ किती मिनिट असतात? 25 मिनिट असतात आणि क्वांट साठी असतात 20 मिनिट असतात. क्वांट साठी किती असतात? 20 मिनिट असतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला तितक्या मिनिटात आपल्याला काय पेपर सॉल्व्ह करायचा असतो. पण आता आपल्याला महत्त्वाचा प्रश्न किती विचारले जातात? तर प्रश्न विचारले जातात 40 क्वेश्चन, याचे पण आणि याचे पण 40 क्वेश्चन. ठीक आहे, 1-1 मार्काचे आणि 0.25 ची काय निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे काय 1/4 ची काय निगेटिव्ह मार्किंग असते. ठीक आहे, 40 क्वेश्चन याचे, 40 क्वेश्चन याचे, म्हणजे जवळजवळ 40 क्वेश्चन रिझनिंगचे आपल्याला 25 मिनिटात करायचे आणि 40 क्वेश्चन 20 मिनिटाचे आपल्याला काय क्वांट मध्ये करायचे. बघा, जेव्हा आता आजचा पेपर कसा होता त्याच्याबद्दल पण बोलू आपण. जेव्हा सिलेबस वाचला असेल आपण सगळ्या गोष्टी करून जातो एकदम सगळं, म्हणजे अरिथमॅटिक पासून सिम्प्लिफिकेशन. आपण क्वांट बद्दल बोलतोय सध्या, क्वांट बद्दल जर बोलायचं म्हटलं आपण सिम्प्लिफिकेशन करून जातो, अप्रॉक्सिमेशन करून जातो, मिसिंग नंबर सिरीज करून जातो, नंबर सिरीज करून जातो, क्वाड्रॅटिक करून जातो, DI करून जातो, सगळ्या गोष्टी करून जातो. अरिथमॅटिकचे इच अँड एव्हरी टॉपिक करून जातो, टाइम अँड वर्क पासून एज पासून काय 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 बरंच काही करून जातो. ठीक आहे, पण ऍक्च्युअली एक्झाम मध्ये आपण किती गोष्टींना टच करू शकतो ते आपल्याला काय शिफ्ट वरनं समजतं. जवळजवळ शिफ्ट मध्ये जर बघितलं तर काही मुलांचा असं म्हणणं आहे की त्यांनी अरिथमॅटिकला ते टच सुद्धा करू शकत नाही. वर्षभर अभ्यास केला अरिथमॅटिकचा, प्रत्येक गोष्टीचा प्रॉफिट लॉस, टाइम अँड वर्क, पण ते टच सुद्धा करू शकले नाही. कारण का? त्यांना टाइम पुरला नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिली आपल्याला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की जेव्हा पण तुम्ही बँकिंगचा अभ्यास करताय, बघा क्वेश्चन तर सगळेच सॉल्व्ह करू शकणार. जर तुम्हाला बँकिंगचे जर क्वेश्चन दिले ना, आज नाही तर उद्या तुम्ही त्याला सॉल्व्ह करून देणार. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करते, पण बँकिंग हे बघत नाही. बँकिंग काय बघतं माहिती का? की तुम्ही 20 मिनिटाच्या आत किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, किती मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात, हे बँकिंग बघते. बँकिंग असं नाही की तुम्ही एक क्वेश्चन, सपोज कुठला एक क्वेश्चन तुम्ही तो सॉल्व्ह करणार आज नाही तर उद्या त्याला सॉल्व्ह करणार, पण आपल्याला त्या मिनिटाच्या आत त्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. इथंच गडबड होते. त्याच्यामुळे कुठे चुकतं माहिती का? स्पीड. त्याच्यामुळे जेव्हा ही तुम्ही कोणत्याही बँकिंगचा अभ्यास करत असणार, RRB असेल, IIBPS असेल किंवा कुठलीही एक्झाम, तुम्हाला सगळ्यात पहिले अभ्यास करताना अभ्यासाच्या अगोदर काय पाहिजे? स्पीड. बँकिंग म्हटलं की स्पीड आपल्याला जमायलाच पाहिजे. जोपर्यंत आपल्याला स्पीड जमणार नाही तोपर्यंत आपण बँकिंगची एक्झाम काय क्लिअर करू शकत नाही. बँक काय मागतं? तर स्पीड मागतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या पॉईंटवर फार फोकस करायचं. डे 1 पासून जर तुम्ही नवीन प्रिपरेशन करत असणार, आत्ताच नवीन जर प्रिपरेशनला तुम्ही स्टार्ट केलंय, तर तुम्ही नुसतं अभ्यासावर नाही तर तो स्पीड मॅनेज करता यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे आता शिफ्ट मध्ये जे पेपर दिले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एखाद्या गोष्टीवर 5 मिनिटं वाया घालणे आणि बाकीचा पूर्ण पेपर तसाच राहून जातो. काही 40 पैकी 10 क्वेश्चन झाले, 12 क्वेश्चन झाले, म्हणजे ठीक आहे कधी कधी शिफ्ट हार्ड पण होऊ शकते, पण एखाद्या गोष्टीवर जास्त वेळ वाया जाणे. जर आपल्याला बघा, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की बँक काय बघते? स्पीड बघते. जर आपण स्पीड पाहिजे तर म्हणजे बँक जर त्या मिनिटाच्या आत किंवा त्या 30 सेकंदाच्या आत जर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो तर तो क्वेश्चन आपल्याला काय स्किप करायला शिकायला पाहिजे. त्याच एकाच क्वेश्चनवर 2-3 मिनिट देणं सुद्धा जास्त अतिशय चुकीचं आहे, माहिती. अशामुळे बघा, प्रत्येक मुलगा अभ्यास करतो, प्रत्येक मुलाला प्रत्येक गोष्टी येतात. तुम्ही मला सांगा याच्यात काही DI जे बँकिंगचा ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल त्यांना काही DI जमणार नाही का? त्यांना काही सिम्प्लिफिकेशन जमणार नाही का? किंवा त्यांना काही अप्रॉक्सिमेशन जमणार नाही का? प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी जमतात, पण स्ट्रॅटेजी कशी असते एक्झाम मध्ये, आपलं डोकं कसं आहे,
आपण गोष्टी कशा यूज करतो आहेत त्यानुसार कट ऑफ ठरतो. हे तर प्रत्येक जर तुम्ही जर बँकिंगचा पेपर बऱ्यापैकी जण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करेल, पण त्या मी वारंवार सांगते त्या मिनिटाच्या आत आपल्याला काय सॉल्व्ह व्हायला पाहिजे, मी वारंवार सांगते. आणि आपल्याला लॉजिक समजायला पाहिजे की कोणते क्वेश्चन आपण कधी सॉल्व्ह करायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला काय आपलं लॉजिक जमायला पाहिजे. आपल्याला त्याच्यात काय बघा कधी कधी काय असतं, आताच्या शिफ्ट मध्ये काय झालं, पझल पहिले आले, बऱ्यापैकी पझल पहिले आले, जे सिलॉज होते किंवा इनइक्विलिटीचे क्वेश्चन होते ते लास्टला होते. मुलं काय करतात एकदमच पझलला घेऊन बसतात आणि त्या पझल जमत नाही, पझल मध्ये अटकून बसतात, बऱ्यापैकी वेळ तिथं चालू जातो. असं नाही करायचं. आपल्याला माहिती पाहिजे की मी आपलं प्लस पॉईंट काय, जे पटकन होणारे इझी होणाऱ्या गोष्टी आपण पहिले सॉल्व्ह करायला पाहिजे आणि जे डिफिकल्ट आहे ते आपण नंतर सॉल्व्ह करायला पाहिजे, हे पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी पण फार महत्वाच्या आहे. त्याच्यामुळे आपलं अनालिसिस झालं पाहिजे, हे एक्झामच्या अगोदर होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर एक्झाम मध्ये गेल्यावर समजतं येत तर सगळं होतं पण मला सोडवता झालं नाही, वेळच मिळाली. अरिथमॅटिक्सचं मुलं वर्षानुवर्ष काय किती अभ्यास करतात, किती एक्झाम्पल सोडवतात, किती पण एक सुद्धा प्रश्नाला काही काही टच करता आलं नाही. बघा मग आपलं चुकतं कुठे काय, आपण अनालिसिस काय करतोय, आपण कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजे. ठीक आहे, हे फार महत्वाचं आहे. नुसतं एकदम भरमसाठ नुसतं सिलेबस घेतला काही वाचत सुटायचं असा अभ्यास आपल्याला करायचा नाही. ठीक आहे, अरिथमॅटिक बद्दल जर बोलायचं झालं, बघा जसे की आता बघा अरिथमॅटिकचा जर विचार केला अनालिसिसचा, तर सिम्प्लिफिकेशन वर क्वेश्चन होते, म्हणजे अप्रॉक्सिमेशन म्हणू आपण त्याला. ठीक आहे, अप्रॉक्सिमेशन वर क्वेश्चन होते. याच्यात पण बऱ्यापैकी जर बघा आता याच्यावर पण बऱ्यापैकी आज क्वेश्चन विचारलेले होते. जर याच्यावर क्वेश्चन विचारले जात आहे, जर मला कॅल्क्युलेशन कुठे चुकते, जर 2-3 टाइम उत्तर येत नाही तर पटकन आपण स्किप करून काय पुढे जायला पाहिजे. जर एकाच क्वेश्चनवर जर आपण वेळ घातला तर सिम्प्लिफिकेशन होतं, अप्रॉक्सिमेशन होतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय होईल, आपलं प्लस पॉईंट काय, वीक पॉईंट काय, हे प्रत्येकाने त्याचं ठरवून घ्यावं लागेल. म्हणजे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्हाला नुसतं असं नाही की एक्झामच्या दिवशी केलं मला अप्रॉक्सिमेशन येतंय आणि नंतर समजलं की अटेम्प्टच काही झालं. ठीक आहे, नंतर बघा मिसिंग नंबर सिरीज वर क्वेश्चन होते. याच्यात पण बऱ्यापैकी लोक जास्तीत जास्त वेळ घालतात. जर 3-4 क्वेश्चन 2-3 झाले आणि एखाद नाही आलं तर त्याच्यावरच पुन्हा 2-3 मिनिटं. असं नाही, बघा मी वारंवार सांगतो फक्त 20 मिनिटं राहतात आपल्या जवळ आणि त्याच्याजवळ 40 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहतात. बँक तुमचं बघत नाही की तुम्हाला किती नॉलेज आहे, नॉलेज तर प्रत्येकाकडे, पण तुम्ही किती स्पीडने ते करू शकता. कारण की बँक बघते तुम्ही किती प्रेशर हँडल करू शकता, तुमच्याजवळ स्ट्रेस घेण्याची क्षमता कशी. कारण की तुम्हाला माहिती आहे बँकिंगची जॉब थोडीफार स्ट्रेसफुल असतेच, हे प्रत्येकाला माहिती, त्याच्यात काही नवीन नाही आहे. त्यामुळे बँक हे बघते. ठीक आहे, तुम्ही त्या मिनिटात त्या जवळजवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये त्या पाऊण तासामध्ये तुम्ही तो प्रेशर हँडल करू शकताय, ते बँक बघते. ठीक आहे, सगळ्या बघा सिम्प्लिफिकेशन होतं, बेसिक नंबरवर होतं, डीआय होतं, 2 पाय चार्ट वाला डीआयचा होता क्वेश्चन, लाईन ग्राफचा पण होता. ठीक आहे, बघा हे जरी आपल्याला जमत असलं, याच्यात सुद्धा कोणता क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा आणि कोणता क्वेश्चन पटकन स्किप करायचा, आपली इतकी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की कोणता क्वेश्चन आपण स्किप करायला पाहिजे, कोणता क्वेश्चन आपण बघता क्षणी आपल्याला समजायला पाहिजे. कारण की आपल्याला बघता क्षणी समजलं नाही मला हा सॉल्व्ह नाही करायचं, पुढे जायचं, पुढे अजून बऱ्यापैकी क्वेश्चन असतं, म्हणजे आपला नंबर ऑफ पॅटर्न वाढून जातो. काही जण काय करतात, एखादा टफ क्वेश्चन झालं त्याच्यात 3-4 मिनिटं घालत बसं, असं कसं झालं, अरे बाबा तुला पुढे येत आहे, तू पुढे जा, पुढे पटकन सॉल्व्ह, नंतर हे वाटलं असतं मागे. पण आपल्याला हे लॉजिक समजायला पाहिजे. हे लॉजिक न कळल्यामुळेच मुलांचं काय एक्झाम मध्ये थोडेफार येत असून, सगळं येत असून, प्रत्येकाला मी वारंवार सांगतो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी येतात, असं कोणी नाही की ज्याला जो एक चांगला अभ्यास करून गेला त्याला त्याच्यातली गोष्ट येणार नाही, पण तो त्या मिनिटात त्यावेळेस तो सॉल्व्ह करू शकतोय का, नाही करू शकत. म्हणून आपल्याला हे पहिले एक्झामच्या अगोदर हे अनालिसिस होणं महत्वाचं आहे. आणि हे अनालिसिस कधी होईल, जेव्हा टेस्ट देऊ किंवा ठीक आहे. आता तुम्ही काही जण एक्झामला जाणंच, काही जण एक्झामला जेव्हा जातात तेव्हा त्यांना कधी अनुभव येतो. ठीक आहे, त्याच्यातून पण ते शिकतील. डी आहे, अरिथमॅटिक वर पण बऱ्यापैकी क्वेश्चन विचारले गेले होते. ठीक आहे, असे आणि अरिथमॅटिक इतके क्वेश्चन विचारले गेले, इतका अभ्यास केला, काही 1-2च सॉल्व्ह केले, काही हात पण लावले. ठीक आहे, मग आपल्याला नेमकं समजायला पाहिजे की आपण अभ्यास करताना आपल्याला काय अभ्यास करायचा, आपल्याला किती अभ्यास करायचा, आपल्याला काय नाही करायचं, हे आता आपल्याला समजायला पाहिजे. कारण की IBPS पॅटर्न कसा आहे तो आपल्याला समजायला पाहिजे. आणि IBPS पॅटर्न ज्यांनी एक्झाम दिलाय त्यांना विचारा की कशा प्रकारे किती वेळ मिळतो, किती सॉल्व, आणि त्या सेकंदाच्या आत आपल्याला ना, जेव्हा आपण ना मॉक टेस्ट देतो किंवा घरी आपण अभ्यास करतो ना,
तेव्हा आपल्याला वाटतं यार मला हे सगळं येतंय, मी तर एक्झाम मध्ये आरामात सॉल्व्ह करून घेईल. पण जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये बसतात ना, तेव्हा तुम्ही सिलॉस किंवा एखाद्या अशा सोप्या गोष्टींमध्ये जितका वेळ चालला जातो तुम्हाला नंतर समजणार नाही. ती खरी परीक्षा आहे. ठीक आहे. बघा आता आपण रिझनिंग बद्दल बोलू. रिझनिंग मध्ये तेच नॉर्मली जे विचारलं जातं, जसं की सिलॉस, याच्यावर पण क्वेश्चन, याच्यावर पण काही काही जण 4-5 क्वेश्चन आले होते. याच्यावर पण बऱ्यापैकी लोक काय सोप्या सोप्या गोष्टींवर आपला वेळ नाही जायला पाहिजे एवढं सोपं आहे. ठीक आहे. सिलॉस सोपं आहे, इनइक्वालिटी सोपं आहे, कोडिंग डिकोडिंग सोपं आहे. ठीक आहे. हे वाटतं सोपं, पण एक्झामच्या वेळेस हेच बऱ्यापैकी टाइम खाणारं टॉपिक वाटतं. ठीक आहे. वर्ड फॉर्मेशन वर क्वेश्चन होता. ठीक आहे. पझल्स होते, असा स्क्वेअर दिलेला होता, स्क्वेअर किंवा स्ट्रेट लाईन, नॉर्थ, काही काही जण नॉर्थ आहे, नॉर्थला आहे, साऊथला आहे, असे काही क्वेश्चन होते सिंगल लाईन मध्ये. ठीक आहे. अशापैकी क्वेश्चन. आता काही काही जण काय करतात, एखाद्याला जर एखाद्या शिफ्ट मध्ये जर पझलचा नंबर एकदम 1-2 नंबरला क्वेश्चन आले तर लोक त्याच्यावरच वेळ वाया घालतात. अरे, आणि त्याच्यामध्ये गंडून जातात, पुन्हा 10-15 मिनिटं त्याच्यातच चालले जातात. असं करून कसं चालेल? असं करून कसं काय एक्झाम क्लिअर होईल? सगळ्यात पहिले आपण घरून ठरवून घ्यायला पाहिजे की माझे माझे काय स्ट्रॉंग टॉपिक्स कोणते आहेत आणि माझे वीक टॉपिक्स कोणते आहेत, हे सगळ्यात पहिले हे ठरवून घ्यायला पाहिजे. आणि हे माझे स्ट्रॉंग टॉपिक मी हे बँक एक्झामला जे पाहिजे त्या मिनिटाच्या आत मी सॉल्व्ह करू शकतोय का, ते पहिले त्याचा विचार करायचा. नंतर आपले वीक टॉपिक्सवर काय जायचं आपण. जर आपण स्ट्रॉंग टॉपिक, आपले जे स्ट्रॉंग टॉपिक आहे, जर मी सपोज एखाद्याचं स्ट्रॉंग आहे, एकदम चांगलं जमतं बाबा, इनइक्वालिटी, सिलॉजन, ठीक आहे, त्याला जमतं सांगू, पण तो त्या टॉपिकला जवळजवळ 5-10 क्वेश्चनला जवळजवळ 10 मिनिटं लावत असेल तर कसं चालेल? नाही चालणार ना. येतंय त्याला सगळं, असं नाही की त्याला येत नाही, त्याला येतंय सगळं, पण तो 10-10 मिनिटं लावेल त्या गोष्टीला तर कसं चालेल? नाही चालणार. तर मग मी ह्या 10 मिनिटाचे 5 मिनिटं कसे करू शकतो, 5 मिनिटाचे पुढे 2-3 मिनिटं कशी करू शकतो. मी वारंवार सांगतोय हे जी मिनिटं दिसत आहे ना 2-3, हे फार कमी आहे. जितक्या लवकरात लवकर तुम्ही करणार तितक्या अटेम्प्ट होईल. जर कधी तुम्हाला वाटत असेल तुम्ही एक्झामला जाऊन त्याचा अनुभव करा. जे फ्रेशर आहे त्यांना माहित नसेल, पण जे एक्सपिरियन्स लोक आहे त्यांना विचारून बघा. हे जे सोपे सोपे टॉपिक वाटतात ना त्याच्यातच आपले 10-15 मिनिटं चालले जातात. नंतर बदलला तर वेळच मिळत नाही काही काहींना, आणि याच्यातले पण काही काही प्रश्न राहून जातात काही काहींचे कोडिंग डिकोडिंग मध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण अनालिसिस फार महत्वाचा आहे. त्याच्यासाठी त्या आपण काय करतो, आपल्याला आपण टेस्ट देतो, पण आपल्याला काय घरी वाटतं की आपण हा होऊन जाईल, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नसतं. ठीक आहे. तुम्ही ज्यांनी टेस्ट दिलेला आहे त्यांना विचारा, ज्यांना 2-2, 3-3 वर्षाचा अनुभव आहे एक्झाम देण्याच्या IBPS पॅटर्न नुसार, त्यांना विचारा की किती वेळ लागतो. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला जमायला पाहिजे. आपण जेव्हा घरी टेस्ट देतो ना, आपल्याला तर वाटतं काही नाही, एक्झाम मध्ये आरामात सॉल्व्ह करून घेईल. अरे ते तर आहे, पण तेव्हा ते प्रेशर हँडल करणं फार महत्वाचं. आपले स्ट्रॉंग टॉपिक्स कोणते, आपले वीक टॉपिक्स कोणते, त्याच्यावर वर्क करायला पाहिजे. आणि मी ते 1-2 मिनिटाच्या आत ते सॉल्व्ह करू शकतोय का माझे स्ट्रॉंग टॉपिक, कारण की माझ्या वीक टॉपिक्सला मला एक्झामला जास्त वेळ लागणार. मला माहिती, मला अटेम्प्ट वाढवायचा नंबर ऑफ, तो पण असं नाही की अंदाजे, पण जे अॅक्युरेट अटेम्प्ट वाढवायचा आहे आपल्याला. काय अॅक्युरेसी, जोपर्यंत अॅक्युरेसी येणार नाही तोपर्यंत काही नसतो. तुम्ही अंदाज म्हणजे मारले तर तुम्ही निगेटिव्ह मार्किंग मध्ये जात, तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये स्कोर कमी होईल. ठीक आहे. त्यामुळे आपले स्ट्रॉंग टॉपिक्स जे आहेत, सपोज एखाद्याचे, मी तुम्हाला एक्झाम्पल दुसरा सांगतो, एखाद्या स्ट्रॉंग टॉपिक कोडिंग डिकोडिंग इनइक्वालिटी आहे, पण तो जर ते स्ट्रॉंग टॉपिक तो फक्त 5-10 मिनिटं लावत असेल तर नाही चालणार. पहिलेच सांगितलं, त्याला कमीत कमी 1-2 मिनिटावर आणावं लागेल. पुन्हा सिलॉज वगैरे असे 4-5 टॉपिक जितके स्ट्रॉंग आहे त्याचे त्याला कमीत कमी एक्झाम मध्ये जर आपण 25 मिनिटं 5 ते 7 मिनिटाच्या आत सॉल्व्ह करावे लागतील. नंतर त्याला पझल्स पण सॉल्व्ह करायचे पुढे, किंवा 3-4 पझल्स सॉल्व्ह करायचे, आणि त्याच्यावर 15-1 क्वेश्चन विचारले गेलेले आहे. तर मग ते सोडवायला त्याला पुढे भरपूर वेळ लागला, कारण की तो त्याचा एखाद्याचा वीक टॉपिक आहे. मग ते वीक टॉपिकला आपण कसं मॅनेज करू शकू, ते पण प्युअर अनालिसिस, जोपर्यंत जो अंदाज होऊन जाईल त्याची एक्झाम क्लिअर नाही होणार. ज्याचा पूर्णपणे अनालिसिस असेल एक्झामच्या अगोदर, ज्याचा स्पीड चांगला असेल, आणि त्याला माहिती आहे की कोणते क्वेश्चन चूज करायचे आणि कोणते क्वेश्चन लेफ्ट करायचे, आणि तो विनाकारण एखाद्या गोष्टी व्यर्थ वेळ वाया घालवणार नाही. जर एखादा क्वेश्चन नाही जमला, अटेम्प्ट त्याने सॉल्व्ह करायला घेतला, सोपच नंबर सिरीजचा राहतो किंवा सॉल्व्ह करायला घेतला, त्याला त्या एक अर्धा सेकंदाच्या आत नाही जमला तर त्याने पटकन तिथून स्किप करून पुढे चाललं जावं. कारण पुढे असे भरपूर क्वेश्चन असतात जे आपल्याला सोडवण्यासारखे असतात. काही काही जण काय 2-3 मिनिटं तिथंच असं नाही व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण ही पूर्ण स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे. आपण या स्ट्रॅटेजी बद्दल बोलूच येणार काय की गोष्टी कुठे कुठे चुकायच्या होतात. ठीक आहे. आणि आता तर कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे.
त्याच्यामुळे स्पीड सोबत कॉम्पिटिशनचा वेग पण तसंच वाढलेला आहे. ठीक आहे, एवढंच सांगायचं होतं. आपण आता येणाऱ्या एक्झाम बद्दल आपण काय सगळे सेशन घेत जाऊ, प्रत्येकपणे कशी स्ट्रॅटेजी पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणत्या टॉपिकवर फोकस करायला पाहिजे, कुठे वेळ घाल, याच्याबद्दल काय आपण येणाऱ्या काळात आपण काय बोलूच. ठीक आहे, आजसाठी इथंच थांबू.